नमस्कार, महामराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। आज आपण निराळ्या ठिकाणी उपस्थित आहोत। त्याचं कारण म्हणजे भाजपच्या वतीने माननीय चंद्रकांत दादा पाटील फाउंडेशन यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य सेवा आयोजित करण्यात आलेली आहे। संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये हा उपक्रम भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने राबवण्यात येत आहे आणि त्यामध्ये सहभागी असलेले सगळे आपल्याला या ठिकाणी कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। निराळ्या ठिकाणी हे मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे। सर्व नागरिकांना आव्हान करण्यात आलेलं आहे की हे मोफत आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी हे मोफत आरोग्य शिबिर निराळ्या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। काय सांगताल, काय हा उद्देश आणि आज हे मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे? सगळ्यात महत्त्वाचं चंद्रकांत दादांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो की आज पुरंदर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खास करून जे आरोग्य शिबिर आज राबवण्यात आलंय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महिलांसाठी जे कर्करोगाविषयी जे इथं ह्याच्यामध्ये जे हे होणार आहे, तपासणी होणार आहे, ती तपासणी तुमच्या स्तनाची असेल किंवा पिशवीची असेल, ती तपासणी ह्या पद्धतीची की जर 1 वर्षानंतर जर तुम्हाला कर्करोग होणार असेल तर त्याचं निदान आज होईल आणि आजपासून तुम्हाला गोळ्या चालू केल्या तर ते कर्करोग तुम्हाला होणार नाही, भविष्यात त्याचा त्रास होणार नाही। कारण आपण जर बघितलं तर कुटुंबातली महिला जर कर्करोगाने आजारी पडली जर गेली तर ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं। सगळ्यात मोठा विषय हा इथे आहे की महिलांनी संपूर्ण तालुक्यातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी ज्यांना थोडाफार त्रास होत असेल किंवा नसेल होत त्यांनी सुद्धा ह्या कर्करोगाची ह्या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करून घ्यावी ही मी विनंती करत आणि चंद्रकांत दादांचे परत एकदा अभिनंदन करतो। कोणकोणत्या प्रकारच्या आज या ठिकाणी सुविधा आपण देत आहोत? कोणकोणत्या प्रकारच्या तपासण्या या आरोग्य सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत? त्याच्यामध्ये रक्तदानाची रक्ताची आपण तपासणी करतो, त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या करून त्याच्यात शुगर असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टींची तपासणी करतो। त्याच्यानंतर दाताची एक तपासणी आपण त्याच्यामध्ये करतोय। अशा वेगवेगळ्या तपासण्या, डोळ्यांची तपासणी आपण त्याच्यातनं करतोय, वेगवेगळ्या तपासण्या करतोय। शिबिरं हे सगळीकडे होत असतात, दाताची होत असेल, रक्त तपासणीची होत असेल, पण खास करून ह्याच्यात जी कर्करोगाची तपासणी ती तपासणी खूप महत्वाची आहे आणि ती आपल्या तालुक्यामध्ये खूप महत्वाची आहे। महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर आपण कर्करोगामध्ये आपल्याला माहिती का नाही मला माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये आपला दुसरा नंबर कर्करोगामध्ये पुरंदरचा आहे आणि पुरंदरचा दुसरा नंबर, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरला महिला आपल्या इथं कर्करोगामध्ये येतात। तर ही तपासणी इथे मोफत आरोग्य शिबिर आपण भरवलेले आहे। आरोग्य तपासण्या
या नागरिकांसाठी नेहमीच गरजेच्या असतात आणि त्या वेळोवेळी व्हायला हव्यात. त्या दृष्टीने नामदार चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री आणि समर्थ युवा फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस श्री राजेशजी पांडे यांच्या मार्फत हा प्रकल्प चालवला जातो. या प्रकल्पामध्ये आपण रक्तातील विविध घटकांची तपासणी करतो. त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी होते. डोळ्यांची तपासणी करत असताना जर कोणाला जवळचा चष्मा आवश्यक असेल तर तो आपल्याकडे मोफत जवळचा चष्मा आपण दिला जातो. डेंटल तपासणी सुद्धा आपल्या गाडीमध्ये आहे. एका दिवसात दातांमधली कीड, सिमेंट भरणे, कीड काढणे हे जे उपचार आहेत ते इथे मोफत केले जातात. त्याचबरोबर आजकाल महिलांमध्ये स्तन कर्करोगाची जी तपासणी आहे त्या तपासणीसाठी सगळ्यात जास्त खर्च येतो आणि त्यावर अवेअरनेस म्हणून 40 ते 60 वयोगटातल्या महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी इथे मोफत केली जाते. त्यासाठी वेगळी केबिन आहे. वेगवेगळ्या आजारांच्या तपासण्या या मोफत शिबिराच्या माध्यमातून या मोबाईल व्हॅन मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी डॉक्टरही आहेत. डॉक्टर, काय सांगताल, कशाची तपासणी चालू आहे आता? सध्या इथे दातांची तपासणी करतोय आपण आणि एका दिवसामध्ये होणाऱ्या ज्या डेंटल ट्रीटमेंट्स आहेत, जसं दातामध्ये सिमेंट भरणे, त्याच्यानंतर दातांची क्लिनिंग करणे किंवा दाताचा एक्सरे करून त्यांना पेशंटला पुढच्या ट्रीटमेंटसाठी गाईड करणे, याच्याबद्दल आपण सगळं सांगतोय पेशंट्सवर. तपासण्या या मोबाईल व्हॅन मध्ये आता कोणकोणत्या सुविधा आहेत की त्या सुविधांच्या माध्यमातून या तपासण्या होणार आहेत? कोणकोणत्या तपासण्यांच्या या ठिकाणी मोबाईल व्हॅन मध्ये सुविधा आहेत उपलब्ध? फर्स्टली ब्लड चेकअप होत आहे आपलं सर्व. ब्लड चेकअप मध्ये ब्लड ग्लुकोज लेवल जे आहे, रॅन्डम ब्लड ग्लुकोज लेवल ते होणार. त्याच्यानंतर टोटल ब्लड काउंट होणार आणि कोलेस्ट्रॉल लेवल चेकअप, ब्लड ग्रुप चेकअप पण होणार. अच्छा, हे निदान झाल्यानंतर आपण उपचारासाठी काय पुढे कसं सजेस्ट करताय? उपचारासाठी आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वगैरे त्यांना रेफर करू शकतो जर का काही सिरियस असेल तर. आणि ज्या ट्रीटमेंट गाईडलाईन्स वगैरे आहे, समजा हिमोग्लोबिन कमी असेल तर आपण त्यांना इथेच गाईडलाईन देतो या डाएटमध्ये काही चेंजेस करायचे का वगैरे असं. पाहतोय पण या ठिकाणी असं पण सांगण्यात येत आहे की स्तन कर्करोग असेल याची तपासणी आपण करतोय. ती कशा पद्धतीने मोबाईल व्हॅन मध्ये कुठे केली जाते? मॅमोग्राफीची एक स्पेसिफिक मशीन आहे आतमध्ये डिपार्टमेंट, सो तिथे ते स्कॅनिंग होतं. हे जे कंपार्टमेंट आहे मोबाईल व्हॅन कशासाठी आहे? हे मेमोग्राफी टेक्निशियन आहे. इथं मेमोग्राफी डिपार्टमेंट हे लेडीच्या छातीचा कर्करोग चेक करण्यासाठी 40 ते 60 महिलांच्या आपण करतो. 40च्या आत आणि 60च्या वर आपण लेडीज घेत नाही आणि डेलीचे 30 पेशंट करतो आपण. अच्छा, ही कशी मशीन आहे, म्हणजे काय होतं याने, कशा पद्धतीने होते? आणि लेडीजला आपण चेंज देतो. चेंज दिल्यानंतर पुढे उभे थांबतो आणि त्यांचे जे ब्रेस्ट आहेत त्याचे आपण 4 व्ह्यू घेतो. त्याचे एक्सरे काढतो. त्याच्यात कळून जाते की गाठ असेल तर ती गाठ कशाची आहे, रक्ताची आहे, चरबीची आहे का कॅन्सरची आहे, ते नंतर कळून जातं रिपोर्टमध्ये. रिपोर्ट आपला 6 नंतर येतो रेडिओलॉजिस्ट कडून. आपण फक्त इथं एक्सरे शूट करतो या मशीनवर. असं आहे. पाहतोय आपण अत्याधुनिक अशी या ठिकाणी आपल्याला ही मोबाईल व्हॅन पाहायला मिळते आणि या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून निरा या ठिकाणी सर्व नागरिक जे येणार आहेत या ठिकाणी त्यांची ही मोफत आरोग्य तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे. भाजपच्या वतीने हा उपक्रम संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी राबवण्यात येत आहे. त्या संदर्भात आपण हा आढावा घेत आहोत.